रिअल स्टोरी सांगू ना? हो रिअल. देश, धर्म, शाखा, हिंदू हे त्याच्या डोक्यात भिनले होते सगळे. तो झेंडा घ्यायला परत तिकडे गेला तेव्हा त्याला घेरून जो समाज आपल्या हुतात्म्यांना विसरेल तो समाज कधीच सुरक्षित राहू शकत नाही. त्याचं संपूर्ण जीवन हे संघाला समर्पित होतं. जसजसा तो संघाचा मुशीद तयार होत होता, इस्लामिक समाज घातक यांना ते पाहत नव्हते. तेवढंच बोलायचं नाही, मला हिंदुत्वासाठी काहीतरी करायला पाहिजे. जसं B.Com झालं त्याप्रमाणे तो पुढचं शिक्षण म्हणून CA करत होता. आणीबाणीला विरोध म्हणून भोपळे चौकात जो सत्याग्रह झाला, कंटिन्यूस 19 महिने त्याला मिसाखाली अटक करण्यात आली. सगळ्यांनी मिळून मॉब लिचिंग म्हणजे जे काय असतं त्यावेळेस घडली गेली. शस्त्राला विष लावून मारलं होतं. तो फक्त संघासाठीच जगला. ते 40 वर्ष सल मनात राहिली की मी त्या भावाला न्याय मिळवून देऊ शकले नाही. आता मला भरून आले, पुढचं नाही बोलतायत. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने पावन भारतभूमी. या भारतभूमीत त्यांच्याच प्रेरणेने काम करणारे असंख्य योद्धे झाले. आजचा देश, आजची लोकशाही, आजचा भारत ज्यांच्यामुळे टिकला, ज्यांनी आपले बलिदान केले, त्याच्यातलं आदराने घ्यावं लागणारं एक नाव म्हणजे हुतात्मा श्रीकांत लिंगायत. श्रीकांत लिंगायत तुमच्या आमच्यासारखा सामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता. 5 ऑक्टोबर 1956 साली जन्म झालेला श्रीकांत लिंगायत पुण्यातील पूर्व भाग म्हणजे आज ज्याला कॅम्प म्हटले जाते त्या भागात तो वाढला. त्याचं कुटुंब त्या परिसरातलं. लहानपणापासून हा मनमिळाऊ, प्रामाणिक आणि प्रेमळ. ज्यांच्याशी बोलणार तो अगदी प्रेमाने बोलणार. घरात पण तो सगळ्यांचा जीवस्य कंठस्थ भाव होता. बहिणींचा जास्त जीव होता त्याच्यावर. वडील मिलिटरीमध्ये आणि मोठा भाऊ पण मिलिटरीमध्ये. लहानपणापासूनच आईने आणि घरच्यांनी देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावरती केले होते. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. संघाने जे जे त्याला जबाबदारी दिली होती ते सगळे जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडत होता. आम्ही पूर्व भागातले म्हणजे लष्कर कॅम्पमधले म्हणून सर्व धर्म, सर्व समाजाचे लोक जास्त असायचे आणि त्याचे मित्र सगळ्या समाजात होते. आमच्या वर्गामध्ये प्रत्येक वर्षी पहिला येणारा जो मुलगा होता तो म्हणजे श्रीकांत लिंगायत. वक्तृत्व स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो किंवा हस्ताक्षर स्पर्धा असो, अशा स्पर्धांमध्ये तो पहिला यायचा. आणि श्रीकांत लिंगायतचं नाव जसं शाळेत होतंच, परंतु तो जेव्हा माझा मित्र म्हणून झाला, स्वतःबद्दल एक अभिमान वाटायला लागला की मी श्रीकांतचा मित्र आहे. प्रखर राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्व याच जोडीला श्रीकांतने सामाजिक आणि राजकीय कार्यात देखील सहभाग घेण्यास सुरुवात केली. श्रीकांतजींचा संपर्क दांडगा होता. ते भीमपुरा गल्ली म्हणजे आमचं शिंपे गल्लीपासून भीमपुरा गल्लीपर्यंत सर्वांशी संपर्क होता. बौद्ध समाज असो किंवा इतर समाज असो, सर्वांशी संपर्क होता. या सर्वांना एकत्र आणायचं याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरी जायला पाहिजे असं म्हणून श्रीकांत प्रत्येकाच्या घरी जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याला असं वाटायचं की हा हिंदू समाज जो आहे हा बळकट व्हायला पाहिजे, हा संघटित व्हायला पाहिजे. आपल्या सर्व भाषा, प्रांत आणि जाती याच्या पलीकडे पाहून आपण एक राष्ट्राकडे देशबंधू म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे, अशीच भावना तो प्रत्येक वेळेस व्यक्त करायचा. तो सगळ्यांना सर्वसमावेशक असं बरोबर घेऊन संघटन करत होता. आणि ते संघटन करत असताना तो संघाच्या शाखेचा प्रमुख शिक्षक होता. शारीरिक इतकं उत्तम होतं. दंडयुद्धामध्ये अत्यंत पारंगत होता तो. आणि स्वयंसेवकांना चांगला दंड युद्ध शिकवण्यात तो संघ शिवारमध्ये सुद्धा काम करत होता. आम्हाला दंड, नेत्रचर्म, कराटे हे सर्व शिकवत असत. आपला हात असा धरून उभा राहायचे
आणि आम्ही सगळे एक रांगेमध्ये पुढं जाऊन त्यांच्या हातावर असे लात मारायचो. तर तो प्रसंग जो आहे त्यांचा हात तो अजूनपर्यंत मला आठवतो. आणि श्रीकांतजी खूप चांगले व्यायाम पण घ्यायचे. पुण्याच्या पूर्व भागात काम करणं त्यावेळेला फार अवघड होतं. शिवाजी रोड ते भोपळे चौक म्हणजे कॅन्टोन्मेंटचा चौक. काय त्या एरियात काम करणं सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड काम असेल ना तर त्यावेळेला कॅम्पस. आणि अशा एरियात श्रीकांतनी चांगलं संघटन तयार केलं. त्यावेळेला आपलं सरकार वगैरे काही नव्हतं आणि अशा वेळेला शून्यातून काम केलेला हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता. सिंधी म्हणा, गुजराती म्हणा, मारवाडी म्हणा, बौद्ध समाज हा भरपूर होता त्या प्रमाणात. श्रीकांतजी त्या काळात अशांच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या जायचे होते. नरेंद्र बच्चावासारखा कार्यकर्ता त्या भागामध्ये राहत होता. तो येत नव्हता संघामध्ये, कारण त्यांच्यामध्ये जात नव्हते. तेव्हा त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जेवले आणि नंतर त्याच्या वडिलांना समजून सांगितलं व त्याला शाखेची गोडी त्याला निर्माण केली. कॅम्पामध्ये जेवढ्या वस्ती होत्या त्या वस्तीमध्ये शाखा चालू करायचा प्रयत्न केला आणि शाखा चालू केली. उदाहरणार्थ शिंप्याळी, नंतर तुमचा धोबीघाट, वाल्मिकी वस्ती आज महाराष्ट्र समोर फॅशनचा ग्राउंड आहे, कांबळे मैदान म्हणून त्या ठिकाणी शाखा चालू केली होती. 26 जून 1975 देशावरती आणीबाणी लादण्यात आली. संविधानिक मूल्यांची हत्या आणीबाणीद्वारे होणार होती. याविरुद्ध देशातील तरुणाईने संघर्ष केला. श्रीकांतने देखील यात स्वतःला झोकून दिले. संघावर बंदी आली इमर्जन्सीच्या काळामध्ये 1975 साली. तर त्यावेळेला अचानक सगळ्या शाखा बंद करायला लागल्या आणि मग शाखा बंद झाल्या तर काय उपक्रम करायचे, तर त्या ठिकाणी कसे उपक्रम राबवता येईल. श्रीकांत आणि मी आणि आमचे त्यावेळेला इमर्जन्सीच्या काळात आमच्याबरोबर काम करत असलेले गिरीश कुबेर, गोविंद लेले आणि ही मंडळी सगळी आमच्याबरोबर एकत्र काम करत होती. आणि त्या इमर्जन्सीला विरोध कसा करायचा म्हणून संघाने सत्याग्रह करण्याची योजना आखली. त्यामध्ये श्रीकांत होता, मी स्वतः होतो, बाळासाहेब शिळीमकर होता आणि चंद्रकांत खांदवे असे आम्ही 5 जण सत्याग्रहात जायचं ठरवलं. पुढे 1 महिन्याची शिक्षा झाली आणि ती 1 महिन्याच्या शिक्षेमध्ये आम्ही येरवड्यात कारागृहात होतो. त्यामध्ये इथे काही संघांनी रचना केली होती कार्यक्रमाची. त्या सगळ्या कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो. कबड्डी खेळण्यापासून तर रात्री पसायदान म्हणण्यापर्यंत हे आमचे कार्यक्रम होत राहिले. त्यावेळेला चर्चासत्र व्हायची. त्यामध्ये श्रीकांतचा खूप हिरिरीने भाग असायचा. प्रत्येक क्षणाला एक देशभक्तीचा स्फुल्लिंग आम्हा सर्वांना दिसत होता. आणि शिक्षा संपल्यानंतर अनिरुद्ध खोले, मी आणि चंद्रकांत खांदवे आम्ही तुरुंगातनं आणि श्रीकांत आणि बाळासाहेब शिळीमकर आम्ही सगळे जेव्हा बाहेर यायला लागलो त्यावेळेस पोलिसांनी, बाहेर असलेल्या पोलिसांनी श्रीकांत लिंगायत आणि बाळासाहेब शिळीमकर दोघांना थांबून ठेवलं. तर आमच्याबरोबर गेटमध्येच आतल्या श्रीपती शास्त्री होते. शास्त्रीला म्हटलं, काय शास्त्री, त्याला काय नाही, त्यांना आता मिसा लागला असं दिसतंय खूप. आणि तसंच झालं. सुरुवातीला नाशिकमध्ये जेलमध्ये ठेवलं होतं, नंतर पुन्हा येरवडा जेलमध्ये त्याला शिफ्ट केला गेला. नाशिकच्या जेलमध्ये सुद्धा त्याच्या माझा पत्रव्यवहार साधारण आठवड्यातनं तरी एकदा व्हायचा. पण त्या प्रत्येक पत्रव्यवहारामध्ये सध्या स्वयंसेवक काय करतायत, निराळे कार्यक्रम काय चाललेत, आपण काय उपक्रम केले पाहिजेत जेणेकरून ह्या जुलमी सत्तेविरुद्ध आपल्याला विजय मिळवता येईल, अशा निराळ्या प्रकारच्या सूचना त्या आतनं जेलमधून सुद्धा तो मला पाठवत होता. एकोणीस महिने श्रीकांत लिंगायत तुरुंगात होता. तुरुंगात देखील त्यांनी आपल्या अभ्यासात कधी खंड पडून दिला नाही. 19 महिन्यानंतर तुरुंगातून सुटल्यावरती BCom पूर्ण केले आणि पुढे चार्टर्ड अकाउंटचा अभ्यास सुरू केला. श्रीकांतजींचा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप आग्रह होता. सगळ्या स्वयंसेवकांनी उच्च शिक्षण घ्यावं. स्वतः ते CAचा अभ्यास करत होते आणि ते अभ्यास करत असताना सुद्धा ज्यावेळेस आमच्या 10वी, मी स्वतः 10वीत होतो, तेव्हा त्यांनी SM जोशी शाळेमध्ये प्रशिक्षण वर्ग 10वीसाठी पेपर कसा लिहावा असं त्यांनी एक 3 दिवसाचं सत्र घेतलं होतं. म्हणजे स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती करावी यासाठी ते आग्रही होते. जे स्वयंसेवक तिथं शाखेत जमा होतात त्यांच्या सर्वांगीण विकास कसा होईल
त्याच्याकडे श्रीकांतचे जास्त लक्ष असायचे. परीक्षेचे दिवस जवळ आले की त्या शाखा संपल्यानंतर त्या मुलांच्या तिथं बसून अभ्यास घ्यायच्या. 78 साली त्यावेळेला सर्व स्वयंसेवकांनी विस्तारक जावं अशी योजना बाबाराव भिडेंनी सर्वांना दिली होती. त्यात श्रीकांत सोलापूर जिल्ह्यामध्ये गेला होता आणि मी गेलो होतो पाटण तालुक्यात. असं त्यावेळेस सुद्धा श्रीकांतनी तिथले अनुभव आणि खूप चांगले, पण त्याला कानडी बोलता येत असल्यामुळे त्याला सोलापूर जिल्ह्यात सहजरित्या वावर करता आला तिथे. अभ्यासाचं नियोजन, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळत असताना श्रीकांतने देशकार्य आणि संघकार्य यात कधीही खंड पडू दिला नाही. आणीबाणीमुळे बंद पडलेली लष्कर भागातील शिवजयंती त्याने पुन्हा एकदा जोशात आणि उत्साहात सुरू केली. पूर्व भागामध्ये पहिल्यापासून जे काय गणेशोत्सव मंडळं होते, पहिले पुणे शहराची एकत्र मोठी मिरवणूक निघायची. भवानी माता मंदिरापासून येऊन अशी कॅम्पातनं, भोपळे चौकातनं, लक्ष्मी रोडनी, असे बाबाजान चौकात लक्ष्मी रोडनी शनिवारवाड्यावर त्याचं सांगता व्हायचा. आणीबाणीनंतर ही मिरवणूक खंडित पडली. खंडित पडल्यापासून श्रीकांतजींनी पुढाकार घेतला. जे जे गणेश मंडळं होते त्यावेळेसचे मोठे मोठे, त्यांच्याशी संपर्क साधून की तुम्ही हे गणेश उत्सव तर करताच करता, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा आपण का नाही मिरवणूक काढावी, का नाही साजरी करावी. जे ते स्वतःच्या आपल्या मंडळापुढं हे करायचे, त्यांनी सगळ्यांना एक संघ हे करून, सगळ्या मंडळाचे 2-3 मंडळांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून शिवजयंतीची मिरवणूक खाण्यामारुती, त्यावेळेस पहिली टाईम खाण्यामारुतीपासून सुरू केली. खाण्यामारुतीपासून सुरू करून ती मोदी खाण्यातनं गायकसाहेब मस्जिदवरनं, भोपळा चौकातनं, असं गवळी अड्ड्यामध्ये त्याचं सांगता, असं मिरवणुकीचं त्यांनी रूट हे त्यावेळेस निश्चित करून त्यांनी सुरू केलेला. अजूनसुद्धा हा रूट वापर सगळेजण तसंच फॉलो करतात आहे, पण काही काही मंडळं मध्येच थांबतात आहे. पण ही असं बंद पडलेली मिरवणूक त्यांनी सुरू केली. श्रीकांतचे वाढत असलेले देशकार्य काही समाजकंटकांना रुचत नव्हते. म्हणूनच या देशद्रोही शक्तींनी त्याला आपला शत्रू मानला. जसजसा तो संघाचा मुशीद तयार होत होता, इस्लामिक समाजघातक यांना ते पाहत नव्हते. 26 जानेवारी 1982 प्रजासत्ताक दिनाचे विविध कार्यक्रम श्रीकांतने त्यात सहभाग नोंदवला आणि संध्याकाळी भवानी पेठेत पतित पावन संघटनेने आयोजित केलेल्या भारत माता पूजन कार्यक्रमात श्रीकांत आपल्या मित्रांसहित सहभागी झाला. सूर्यमुखी मंदिर भवानीपेठ या मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. 26 जानेवारीची तारीख होती. सर्व हिंदुत्ववाद्यांनी तिथं एकत्र यावं. पतित पावन, हिंदू एकता आंदोलन अशा सर्व संघटनांनी मिळून मोठा कार्यक्रम त्या चौकात ठेवलेला होता. त्या कार्यक्रमाला सर्व हिंदू संघ परिवारातल्या मित्रांना घेऊन, स्वयंसेवकांना घेऊन श्रीकांत कॅम्पातनं घोषणा देत, हर हर महादेव, भारत माता की जय अशा घोषणा देत तिथून आलेला होता. जातानाचा रस्ता सगळ्या मुस्लिम बहुल असलेल्या भागातून होता. ह्या सगळ्या आपल्या परिसरातून मोठ्याने घोषणा देत हिंदुत्ववादी चाललेले आहेत ते बघून त्यांना राग अनावर झालेला होता. तर जाताना भोपळा चौकातनं गेले असल्यामुळे ते निशाद टॉकीजवरनं जाताना ते घोषणा देत चालले होते, भारत माता की जय, वंदे मातरम, जिसको रहना है पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान, अशा घोषणा देत देत ते चालले होते. येताना ह्याच रोडवरनं ना त्यांना पूर्ण कल्पना होती आणि त्याप्रमाणे रात्री त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. काही स्वयंसेवक जखमी झाले, पण श्रीकांतवर जास्त टार्गेट होता. टार्गेट एवढ्यासाठीच की श्रीकांतला संपवलं की पुणे कॅम्पातला हिंदू कार्यकर्ता शांत होईल, संघाचं काम थंड पडेल. धर्मांना मुस्लिमांनी श्रीकांतवरती तिथे वार करायला सुरुवात केली. श्रीकांतचं दंडयुद्ध इतकं प्रचंड ताकदीचं होतं, जर त्या वेळेला श्रीकांतच्या हातात दंड जरी असता तर त्या सगळ्यांना श्रीकांतनी संपवलं असतं. इतकी ताकद श्रीकांतच्या दोन्ही बाहुदंडामध्ये होती. त्याचं दंडयुद्ध इतकं उत्कृष्ट होतं. परंतु कुठलंही शस्त्र हातात नसताना श्रीकांत त्यांच्याशी लढला. सगळ्या अनेक मुसलमानांनी त्याला घेरला. तिथं रात्री 9 वाजता त्यांनी ते परत येणारे याच रस्त्याने येणाऱ्या या हिशोबात
त्यांनी तिकडल्या लाईटी सार्वजनिक लाईटी बिटी सगळ्या बंद केलेल्या होत्या आणि अंधारात हा वार त्याच्यावरती करण्यात आला होता. मग 150 कार्यकर्ते त्यांचे एकदम येऊन अटॅक केला आम्हाला. त्यावेळेस मला पण मार लागला तलवारीने, पाठीत खोचून फार आतपर्यंत गेलं होतं, किडनीपर्यंत होती जखम, रक्त वाहत होतं भरपूर. तसंच तिचं श्रीकांतला पण सगळ्या ठिकाणी मार लागला, मला एका ठिकाणीच लावला होता. भगवा ध्वज खाली पडला होता आणि श्रीकांतनी परत जखमी असताना उचलण्याचा प्रयत्न केला, तिथेच त्याला जास्त जखमी करण्यात आला. एकंदरीत 14 वार करण्यात आले. ते वार एवढे प्रखर होते की शस्त्राला विष लावून मारलं होतं, म्हणून ते शरीरात विष भिनलं. मी आणि चंदू घरात झोपलेलो होतो तेव्हा, तेवढे त्याचा ओमेंटम बाहेर आला. म्हटलं अरे ओमेंटम असा कसा बाहेर येईल? ओमेंटमचा अर्थ कळतोय का तुम्हाला? कारण जे सांगायला आले होते ते पण डॉक्टरच होते. की ते जे अवतार, ते जी परिस्थिती बघून माझी बहिणीने टाहोच फोडला, आईने टाहो फोडला. ससूनमध्ये जाऊन ती परिस्थिती बघितल्यावर माझे तर हातपायच थरथर कापायला लागले. ते विदारक दृश्य बघून आजही यातना होतात आमच्या लोकांना. सगळ्यात जास्त प्रतिकार तिथं एकट्या श्रीकांत भाऊनेच केला होता त्यावेळी, आणि त्यांना जबर मार लागल्यानंतर त्यांना पोलिसांतर्फे ससूनमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. वार्ड क्रमांक 12 ससूनला श्रीकांतला ॲडमिट केलेलं होतं. त्या ठिकाणी विजयराव कुलकर्णी, त्या भागाचे नगरकार्य होते विजयराव, मी तिथे पोचलेलो होतो आणि त्या परिस्थितीत सुद्धा श्रीकांतला तिथे ठेवलेलं असताना श्रीकांतच्या तोंडचं वाक्य मला अजूनही आठवतं, काय यांना सोडायचं नाही आपल्याला. श्रीकांत एवढंच बोलायचं नाही, मला हिंदुत्वासाठी काहीतरी करायला पाहिजे, हातपाय गाळून चालणार नाही, मला हिंदुत्व ह्याच्यासाठी जागरणासाठी काहीतरी करायलाच पाहिजे, मी हातपाय घालणाऱ्यातला नाही. म्हटलं बाबा हातपाय तू आता गाळू नकोस, आता व्यवस्थित बरा हो, नंतर बघू आपण काय करायचंय काय नाही ते. श्रीकांतला त्यांनी का मारलं? श्रीकांतचा त्यांचा काय संबंध आहे? श्रीकांत एक हिंदू होता म्हणून या धर्मांना त्यांना मारले, पण तो श्रीकांत 48 दिवस अशा परिस्थितीत सुद्धा टिकून राहिलेला होता. इतकी ताकद श्रीकांतमध्ये होती. सत्तूर होता, त्या तलवारी होत्या त्यांच्याकडं, असा हल्ला झालेला होता ना. आणि त्यांनी जखमी अवस्थेत त्यांनी जवळजवळ तो महिनाभर टिकला होता. शेवटी 15 मार्चला साधारण रात्री 9 ते 10च्या दरम्यान श्रीकांतची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी ना डेड बॉडी दिली ना काही केलं. सकाळी 5 वाजताच निघाली आमची मिरवणूक वैकुंठ स्मशानभूमीला. तेव्हाही हजारो लोक दुतर्फा उभे राहत श्रद्धांजली वाहत होते. आता मला भरून आले, पुढचं नाही बोलता येत. ज्या वेळेला हा हल्ला होऊन तो ॲडमिट झालेला होता त्यावेळेला पहिल्यांदा माझी श्रीकांतची ओळख झाली. कोर्टामध्ये ज्या वेळेला केस ॲक्च्युअल चालली, ती केस जवळजवळ 2.5 ते 3 महिने चालू होती. या 2.5 ते 3 महिन्यामध्ये कमीत कमी आपल्या परिवारातले 200 ते 250 कार्यकर्ते हे रोज कोर्टामध्ये होते. रोज निकालाच्या दिवशी 8 जणांना होणार आहे म्हणून 8 बेड्या सुद्धा आणलेल्या होत्या. पण आमचं सगळ्यांचं म्हणजे कायद्याचं दुर्दैव म्हणा किंवा परिस्थितीचं दुर्दैव म्हणा, आपण हरलो तिथे. आणि हे सगळेजण आरोपी 27 आरोपी, रझाक रामपुरी आणि त्याचे 27 लोक असे सगळेजण आरोपी त्याच्यामध्ये होते. ते सगळे त्या दिवशी निर्दोष सुटले. ते निर्दोष सुटल्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही असं ठरवलं की आपल्याला अपील करता येतं, ठीक आहे इथं न्याय नाही मिळाला श्रीकांतला, पण आपण वर जाऊ. मी, नितीन सोनटक्के, दिलीप शिंदे म्हणजे जे आयो होते इन्स्पेक्टर ते स्वतः, असे आम्ही 20-25 जण मुंबईमध्ये हायकोर्टात मंत्रालयात गेलो. अपील दाखल केल्यानंतर गव्हर्नमेंटच्या नोटिसा, आरोपींना नोटिसा निघतात, आरोपी हजर होतात. इतका लोड होता की मला खूप वाईट वाटतं की जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनाईड असं जे म्हणतो ना आपण, ते वाक्य अगदी खरं झालं की 18 वर्षांनी हायकोर्टामध्ये
हे अपील हिअरिंगला आलं. आम्हाला वकिलांना हे पटकन समजलं की अरे 18 वर्षांनी आज येऊन याच्यामध्ये 3 लोकांना काहीतरी शिक्षा झाली. एवढं सगळं धडपड करून आपण न्याय मिळवून देऊ शकलो का? तर मला आज एक आयुष्यामध्ये माझ्या वकिलीला सुद्धा आज 47 वर्ष पूर्ण झाली, पण एक मनात ही आयुष्यभर आत्ता 47 वर्ष सल मनात राहिली की मी त्या भावाला न्याय मिळवून देऊ शकले नाही. श्रीकांतला मी न्याय मिळवून देऊ शकले नाही, म्हणून मी श्रीकांतची आज इथं माफी मागते आहे. पहिला प्रश्न हा निर्माण होतो की श्रीकांत निंगाच्या बलिदानाला इतकी वर्ष झाल्यानंतर देखील आजही आपण त्याचं स्मरण का केलं पाहिजे. त्याची 2 कारणं आहेत. एक, आपल्या हिंदू समाजाला सातत्याने जाणीव करून दिली पाहिजे की त्याचं आजही जे अस्तित्व टिकून आहे ते श्रीकांतसारख्या वर्तमान काळातील हजारो बळी जे भारतभर गेले आणि 1000 वर्ष भारताच्या इतिहासात जे ज्ञात अज्ञात हुतात्मा आहेत की ज्यांनी हा समाज आणि त्याची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे, त्यांचं स्मरण करणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. जो समाज आपल्या हुतात्म्यांना विसरेल तो समाज कधीच सुरक्षित राहू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच श्रीकांतचं बलिदान हे कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये ठेवणं हे हुतात्मा श्रीकांत लिंगायत ट्रस्टचं यापुढचं कार्य राहणार आहे. दुसरं, त्याच्या स्मरणाबद्दल पुन्हा एकदा जागरण करायचं. त्याचं कारण त्याचं संपूर्ण जीवन हे संघाला समर्पित होतं आणि आज त्या संघाला 100 वर्ष पूर्ण झालीत. तो फक्त संघासाठीच जगला आणि त्या संघाचं जे आज विशाल स्वरूप झालेलं आहे त्याचं एकमेव कारण आहे की असे स्वयंसेवक की जे अगदी प्रतिकूल अशा वातावरणात देखील संघाचं कार्य निडरपणाने करत राहिले. मग ते पुण्याच्या अशा विशिष्ट भागात असेल किंवा भारतभर कुठेही असो, पार केरळापासून कुठेही, पण त्यांनी संघाचा भगवा आपल्या हातात एकदा घेतल्यानंतर तो खाली कधी पडू दिला नाही. असं स्वतःचं बलिदान करणारे आणि स्वतःचं जीवन समर्पित करणारे अशा ज्या सगळ्या पिढ्या गेल्या त्या पिढ्यांमुळंच आज सगळ्या जगाला अभ्यासाचा विषय ठरावा असा संघाचा एक वटवृक्ष भारतात निर्माण झाला आहे आणि तो या राष्ट्राचा मुख्य प्रभाव बनलेला आहे. भारताचं भवितव्य ठरवण्याची संधी आज एका स्वयंसेवकाच्या हातात आहे. ही सगळी स्थिती खरोखरच श्रीकांतच्या मनाला सुख देऊन जाणारी होती आणि त्यामुळंच संघ आजच्या यशामागं जे असे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या बळावर जीवावर संघाचं काम असं दृढपणाने या हिंदू समाजात उभं राहिलं, त्यांच्याप्रती एक ऋण आयुष्यभर कायम ठेवतो संघटना म्हणून. आणि म्हणूनच मला खात्री आहे की श्रीकांतचं स्मरण हे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कायम स्फुरण देईल. मित्रांनो, श्रीकांत लिंगायतचा हा माहितीपट तयार करण्यामागे त्याच्या बलिदानाचे स्मरण व्हावे हा आणि एवढाच आमचा उद्देश नाही. श्रीकांतची हत्या ही अशा प्रकारची देशातील पहिली अथवा शेवटची घटना नाही. पहलगाम हल्ला असो किंवा नुपूर शर्मा प्रकरण असो, कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांची निर्गुण हत्या असो किंवा दिल्या जाणाऱ्या सरतनसे जोधाच्या घोषणा असो, हेच दाखवत आहेत या समाज विघातक प्रवृत्ती आजही आपल्या देशात ठाण मांडून आहेत. श्रीकांतची हत्या आजही आपला देश, आपले संविधान, आपली लोकशाही या विरुद्ध उभ्या असलेल्या गंभीर आव्हानांची आठवण करून देतो. त्यामुळे समाज म्हणून आपण अखंड सावध राहून संघटितपणे या प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. हीच श्रीकांतला खरी श्रद्धांजली ठरेल. वंदे मातरम. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतद्वेषकायो